तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र निंगीला घरामध्ये नाही ठेवायचं म्हणून अनिका, कामिनी आणि रागिणीने सांगितलेलं असतं की या घरामध्ये फक्त महाजनच राहतील. बाकीच्या इतर व्यक्तींचं या घरामध्ये काहीच काम नाही, कारण की निंगीचं आडनाव घोरपडे असतं. आणि आता कमळीने तर सांगितलेलंच असतं की मीच राजन सरांची मुलगी आहे आणि मी कमळी राजन महाजन आहे. त्याच्यामुळे आता कमळीला तर त्या घरात राहता येऊ लागलं. त्यानंतर मग आता त्यांनी तसा निर्णय घेतल्यामुळे आता कामिनी तर महाजनांची नसते ना, त्याच्यामुळे ती रागिणीची आई असते तर तिचं आडनाव दुसरंच राहतं. तर कमळीच्या डोक्यात विचार येतो, मग जर निंगीला या घरात ठेवायचं नसेल, इथं महाजनच जर राहत असतील तर मग या कामिनीचं काय काम आहे. त्याच्यामुळे नौकरांना कामिनीच्या रूममधलं तिचं सगळं सामान कमळी बाहेर काढायला सांगते. तर ते नौकर मात्र कमळीचं ऐकत असता, कारण की या प्रॉपर्टीची वारसदार मोठी मुलगी म्हणून कमळीच असते. त्याच्यामुळे त्या नौकरांना कमळीचंही ऐकावंच लागतं. तर त्यावेळी आता कामिनीचं सामान जेव्हा नौकर सगळे बाहेर काढत असतात तर अनिका आणि रागिनी कामिनीला तिच्या रूममध्ये सांगायला जाता की अगं आई, तू इकडे काय करतेस? राणी आजी बघणं, सगळे नौकर तुझं सामान घराच्या बाहेर काढताय. तर कामिनीला धक्का बसतो. तर कामिनी सगळ्यात खाली येते, जिथं जिथं सामान आणून ठेवलेलं असतं. खूप मोठ्याने म्हणू लागते की माझ्या परवानगीशिवाय माझ्या सामानाला कुणी हात लावायचा सांगितला आणि कुणाची इतकी मोठी हिंमत झाली की माझं सामान घराच्या बाहेर काढताय. तर कमळी देवपूजा करत असते, देवाकडे नमस्कार करत असते. तिथूनच खूप मोठ्या आवाजात म्हणू लागते की जे सामान तुम्ही बाहेर काढलं आहे ना, ते घराच्या बाहेरच नेऊन ठेवायचं आहे. त्याला आतमध्ये घेण्याची परवानगी माझ्याकडूनच घ्यायची आहे. तर त्यावेळी आता कामिनी मात्र कमळीच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करते. म्हणू लागते, काय ग गावछाप, 2 दिवस नाही झाले या घरामध्ये राहायला येऊन तर आम्हाला सगळ्यांना बाहेर काढायलाच चालले. तुला माहिती आहे की मी कोण आहे? तर कमळी हसू लागते. तर कमळी म्हणू लागते, खडूसाजी आता एक शब्दही जास्तीचा बोलायचा नाही. तर रागिणी म्हणू लागते, अगं बावळट मुली, तुला कळते का तू कुणासमोर बोलतेस आणि काय बोलतेस? तर आता कमळी हसून म्हणू लागते, अगं अनिका, तुझी फक्त एकटीचीच कमी आहे, तू पण ये ना यांच्यासोबत बोलायला माझ्यासोबत. तर अनिका मात्र तिच्या समोर येऊन उभी राहते. म्हणू लागते, बोल ग गावछाप, आता तुला काय बोलायचं होतं? इतका ॲटिट्यूड दाखवू नको बरं का. पण कमळी म्हणू लागते की अनिका बेटा, तुझ्या राणी आजीचं आडनाव काय आहे बरं का? पण अनिका सांगू लागते, पण तिला माहीत होतं की मग कमळी आपल्याला काय विचारते आणि आपण काय सांगतो. पण कामिनीचं आडनाव महाजन नसतंच. त्यावेळी मग कमळी म्हणू लागते की तुझ्या राणी आजीचं आडनाव महाजन आहे का? त्यावेळी कमळी म्हणू लागते, नाही ना हो, तुझ्या कामिनी आजीचं, राणी आजीचं आडनाव महाजन नाही ना. मग त्यावेळी कमळी मात्र अन्नपूर्णाकडे जाते. म्हणू लागते, हे घर ना अन्नपूर्णा महाजनांचं आहे, या घरामध्ये फक्त महाजनच राहतील असं काल तुम्ही तिघीजणी माझ्यासमोर म्हणलात. मग आता तुझ्या राणी आजीचं इथं काय काम आहे बरं का? चला मग कामिनी मॅडम, आता तुम्ही तुमचं सामान उचला आणि घराच्या बाहेर व्हा. तर सगळेजण आश्चर्याने एकमेकांकडे बघू लागता. तर आता कामिनी फक्त एकच विचार करत असते की या 2 दिवसात या मुलीने मला घराच्या बाहेर काढले, हे आता काय काय करू शकते आणि काय काय नाही, मला तर चांगलंच माहीत झालंय. तर मित्रांनो, बघूया उद्याच्या भागांमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.